श्रावण महिन्याला आज पहिला सोमवार आहे। पहिल्या श्रावण सोमवार निमित्त आज शिवमंदिरं भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली आहेत। राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। भाविकांचा उत्साह आणि हर हर महादेवच्या घोषणांनी शिवमंदिर गजबजून गेलेली आहेत। 12 ज्योतिर्लिंगांसह राज्यभरातील शिवमंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, हिंगोलीतील औंढा नागनाथ, परळीतील वैजनाथ आणि छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिरामध्ये शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळते। राज्यभरातील ही काही मंदिरांमधली दृश्य आपण पाहतोय। हर हर महादेवच्या घोषणांनी शिवमंदिरं आज दुमदुमून गेलेली आहेत। श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार आहे आणि त्यातच नागपंचमीचा देखील दिवस आहे आणि त्याचमुळे भाविक हे मंदिरांमध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर अशा 4 मंदिरांमधली ही दृश्य आपण पाहतोय। पहाटेपासूनच या 4ही मंदिरांमध्ये किंबहुना राज्यभरामधील अनेक महादेवाच्या मंदिरांमध्ये अशा पद्धतीनं मोठमोठ्या रांगा लागल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। आणि श्रावणी सोमवार निमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। पहाटेपासूनच मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय। याचाच आढावा घेतलाय आणि भाविकांशी देखील संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडकेंनी। 4ला लाईनीला लागलेला आहे। 4:30 आता किती वाजले? 7:30 3 तास राहिले, 3-4 तास दर्शन होतंय पण? हा होत आहे। तुम्ही कुठून आलाय? मुंबई। दर्शन होतंय? हा होतंय। आम्ही तर 4 वाजता निघालोय। नाही टाइम लागू दे, चालेल। आज आपल्याला दर्शन पाहिजे मेन। आज नागपंचमीचा देखील नागपंचमी का हम हैदराबाद से आए हैं भगवान के दर्शन करने के लिए और आपका साथ रहा बहुत अच्छा है। 4:20 पासून लाईन मध्ये आहोत। आता होईल दर्शन। हो, खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय। मस्त वातावरण आहे आणि सिस्टम पण खूप छान आहे, पाऊस पण छान आहे, मस्त वाटतंय। बहुत अच्छा लग रहा है। दर्शन के लिए आए, राजस्थान से आए। हाँ, हम तो अभी मैं अकेली हूँ और इधर पुणे में रहती हूँ। हाँ।